परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 8 मार्च। ध्यानाची प्रक्रिया। ध्यानेन आत्मनि पश्यन्ति। ध्यान हा आत्मदर्शनासाठी भगवंतांनी प्रथम उपाय सांगितला आहे। या ध्यानाची प्रक्रिया आपण परत नीट समजून घेऊ। ध्यानासाठी आसनावर बसल्यावर प्रथम 1-2 मिनिटात तुमचे शरीर स्वस्थ होऊ देत। तुमचे मन देखील स्वस्थ शांत होऊ देत। मन शांत होईल तर मी सांगतो की तुमच्या हृदयाचे ठोकेही शांत होतील। आता आपल्याला शांती प्राप्त होत आहे। शरीराने, मनाने, तर्काने आपण शांत होत आहोत। असा 2 मिनिटे अभ्यास करा। यानंतर सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वांचे कल्याण व्हावे अशी एखादी प्रार्थना करावी। मग आपल्या सद्गुरूंना मनःचक्षूंसमोर आणावे आणि त्यांच्या समक्ष काही संकल्प करावेत। तो परमात्माच मी आहे अशा प्रकारचा दृढ भाव ध्यानाच्या योगाने मला प्रतीत होवो। सद्गुरूंच्या कृपेने मला ध्यान नीट करता येवो। ध्यानकाली उठणारे विचार, वृत्ती यांच्या मागे मी धावणार नाही असे काही संकल्प करावेत। अत्यंत प्रेमादराने सद्गुरूंची मानस पूजा करावी। ही मानस पूजा अगदी थोड्या वेळात करता येते। मनानेच हे करायचे असल्याने समजा आपण सद्गुरूंच्या चरणांवर जलाभिषेक करत आहोत। असा विचार केला की लगेच ती कृती पूर्णही होते। असे एका पाठोपाठ सारे पूजेची विधी मनोभावे आपण करू शकतो। पूजा झाल्यावर सद्गुरूंच्या चरणांवर सर्व भावानिशी लोटांगणी जावे आणि मग सद्गुरूचरणी शरणागत भाव धरूनच ध्यानाला बसावे। प्रथम त्यांचे प्रेम, कृपा आठवावी, उपदेश आठवावा। सद्गुरूंच्या समवेत संप्रदायातील जे पूर्वसूरी आहेत त्यांचेही आदरपूर्वक स्मरण करावे। सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळी जो उपदेश केला तो आत्ता देखील त्यांच्याच मुखातून श्रवण करतो आहोत अशा भावनेने आठवावा। जो मंत्र दिलेला आहे ओम तत्वम सोहम सहा, त्याचे स्मरण आणि उच्चारण अशा भावाने करावे की आत्ताच आपण सहा अहम, ते व्यापक परमात्म स्वरूप आहोत। देह मन बुद्धीपासून अत्यंत वेगळे आहोत। या भावाला दृढता यावी व ध्यानासाठी उपकारक म्हणून सोहमचे दीर्घ श्वास घ्यावेत। श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम असे जसे म्हणायचे आहे तसे हे श्वास देखील सोहम भावनेनेच घ्यायचे आहेत। श्वास घेतल्यानंतर आणि तो सोडण्यापूर्वी आपण निस्तरंग, मनरहित साक्षीत्वाने राहण्याचा प्रयत्न करायचा। मन याचा अर्थ सर्व प्रकारच्या भावभावना, संकल्प विकल्प यांच्यापासून आपण अलिप्त होऊन बसलो तर मनात उठणाऱ्या वृत्ती क्षीण होतात, नाहीशा होतात व वृत्तीशून्यता प्राप्त होते। पण जर त्या वृत्तींना प्रतिसाद दिला तर मात्र त्या वाढत जाऊन ध्यानामध्ये आपला कितीतरी वेळ वाया जातो। त्यासाठी अतिशय सावध राहावे लागते। अभ्यासाने ही वृत्तीशून्यता वाढते। आपण द्रष्टुत्वाने
वेगळेपणाने पाहत आहोत आणि निस्तरंग निष्कंप अशी स्थिती झालेली आहे असे लक्षात येते. अशा वेळी जगताचे भान नाहीसे होते. स्थळ आणि काळ यांची अविरत असलेली जाणीव लोप पावते. आपण आत्मस्वरूपाने उरतो. सच्चिदानंद जन्ममरणरहित असा आत्मा तो मी असा बोध राहतो. असे स्फुरण ही निराकाराची समाधी अवस्था आहे. सद्गुरूंचे हेच स्वरूप आहे. ध्यानकाली प्रतीत होणारा आत्मभाव आणि सद्गुरु तत्व हे एकच आहे अशी स्पष्ट जाणीव साधकाला होते. अखंड अभ्यासाने, मोठ्या भाग्याने आणि मुख्यतः सद्गुरु कृपेने साधक आत्मरूप होऊन जातो. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.